नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं मिहिका आणि कोमल मिळून सागरला वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. त्यावेळी सागरला प्रश्न विचारतात की मुक्ता वहिनीची स्वीट डिश कोणती. त्यावेळी सागर विचार करतो आणि लगेचच बोलतो, आठवलं, पुरणपोळी. नाही, मेल्टेड आईस्क्रीम. त्यावेळी सागरचं हेही उत्तर चुकलेलं असतं. त्यावेळी मुक्ताला तो विचारतो, बरोबर सांगितलं ना. त्यावेळी मुक्ता बोलते, नाही, सीताफळ बासुंदी. तेव्हा मुक्ता ही खूप लाजत असते, कारण तिला लग्नातले दिवस आठवू लागतात. त्यावेळी बापू बोलू लागतात, काय सागर, हे सुद्धा तुला उत्तर आलं नाही का. त्यावेळी सागरला सर्वजण बोलतात, आठवलं नाही का, आम्ही लग्नामध्ये तुम्हाला सीताफळ बासुंदी भरवली होती. तेव्हा मिहीर बोलू लागतो, ते प्रकरण तर 2 दिवस चालू होतं. त्यावेळी सागरही लाजून मुक्ताजवळ पाहून हसू लागतो. त्यावेळी मुक्ताही सागरकडे पाहते आणि हसू लागते. त्यानंतर मिहीर सागरला बोलू लागतो, दादूस, आता हा शेवटचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं तरी उत्तर नीट द्या. तेव्हा सागर बोलतो, हो, आता तर मी उत्तर नीटच देणार आहे. तेव्हा सागरला मिहिका प्रश्न विचारते की मुक्ता वहिनीचा आवडता बेस्ट ॲक्टर कोणता. तेव्हा सागर बोलतो, बेस्ट ॲक्टर रणवीर सिंग. तेव्हा सागरचं हे उत्तर ऐकून कोमल तर डोक्यावर हातच मारते, कारण तेही उत्तर चुकलेलंच असतं. ते मुक्ताला सागर बोलतो, हे तरी उत्तर मी बरोबरच सांगितलं आहे ना. ते मिहीर बोलतो, बरोबर काय, ते नावही चुकीचं सांगितलं आहेस, रणवीर सिंग हे नावही तू चुकीचं सांगितलंस. तर मुक्ता बोलू लागते, नाही, शाहरुख खान. ते मुक्ताचं हे उत्तर ऐकून इंद्राताई बोलू लागतात, माझाही आवडता ॲक्टर तोच आहे. तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर मुक्ताही बोलू लागते, काय तुम्ही, तुमच्या एवढंही लक्षात नाही आलं का. तेव्हा सर्वजण सागरला बोलू लागतात, तू एकही वहिनीची आवड निवड ओळखू शकला नाहीस. तेव्हा सर्वजण सागरला बोलतात, काय सागर, तुला एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत नाही का. तेव्हा सर्वजण मुक्ताला बोलतात, आता तुझी पाळी, बघू तुमच्या दोघांमध्ये कोण जिंकतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही विचार करत बसलेली असते आणि बोलू लागते, वाट लावली, हा माणूस वाट तर लावणार होता याची मला खात्रीच होती, पण एवढी माती खाणार हे माहीत नव्हतं. सासूला आणि बायकोला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, काही होऊ देणार नाही ते, असं म्हणायचं ना. शेवटी काय झालं, सागरने त्याला जेलमध्ये पाठवलंच ना. मी त्याला किती वेळा बोललेली, ओव्हर कॉन्फिडन्स नको राहूस, पण नाही, त्याला कॉन्फिडन्स होता, मला काहीच कोणी करू शकत नाही. मी आजपर्यंत सागरला हरवू शकली नाही, त्याचं कारण एकच आहे, ती मुक्ता. काय करू या मुक्ताचं आणि कसं मोडू यांचं लग्न, असा विचार सावनी करू लागते. तितक्यातच तिथे आदित्य येतो आणि बोलू लागतो, मम्मा, अगं मला खरंच खूप भूक लागली, काहीतरी दे ना खायला. तरी सावनी ही आदित्यला विचारते, आदित्य बाळा, तुला काय हवं आहे सांग बघू, पिझ्झा, बर्गर, मोमोज, काय हवं ते सांग, मी लगेच ऑर्डर करते. तेव्हा आदित्य बोलतो, नाही मम्मा, मला यातलं काहीच नको आहे, कारण या सगळ्यांनी पोट बिघडतं, त्यापेक्षा घरातलंच काहीतरी दे ना, मला पोळी भाजी वगैरे असं काहीतरी हवं आहे. तेव्हा आदित्यच्या या बोलण्याजवळ सावनी आदित्यजवळ पाहू लागते आणि आदित्यला झालेला बदल सावनीला खटकत असतो. त्यावेळी सावनी ही आदित्यला विचारते, पोळी भाजी. तेव्हा आदित्य बोलतो, हो मम्मा, मला असं पोळी भाजी वगैरे दे ना. तेव्हा सावनी मनाशीच बोलू लागते, मुक्ता, तुला जिंकण्याची जास्तच हौस आहे ना, पण बघ आता मी तुला कशी जिंकवते. तुझ्यासाठी मी असं जाळं विणणार आहे ना, की त्यामध्ये तू मासोळीसारखी अडकशील आणि तडफडशील. तर इकडे आदित्य बोलू लागतो, अगं मम्मा, तू कोणता विचार करतेस, देतेस ना तू मला, अगं मला पोळी भाजी प्लीज बनवून दे, मला खरंच खूप भूक लागली आहे. तेव्हा सावनी ही आदित्यला बोलू लागते, हो बाळा, तुझ्यासाठी मी बनवते. तेव्हा आदित्य खूप खुश होतो. तर दुसरीकडे मुक्ता ही स्पर्धेसाठी उतरलेली असते. तेव्हा मीही काही मुक्ताला बोलू लागते, तू तरी उत्तरं नीट द्यायची हां. तेव्हा ती पहिला प्रश्न विचारतात की सागरची आवडती गाडी कोणती. त्याही प्रश्नाचं मुक्ता उत्तर बरोबर देते. तेव्हा सर्वजण मुक्ताचं कौतुक करू लागतात. एकापाठोपाठ एक प्रश्न विचारतात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुक्ता बरोबर देताच इंद्राताई मुक्ताचं कौतुक करतात. तेव्हा मुक्ताही खूप खुश असते. तर सागर मात्र शांत असतो. सागरच्या लक्षात येतं की मुक्ताला माझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. तेव्हा स्वातीही सागरला बोलू लागते, काय भाई, तुला एवढ्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत आणि मुक्ताला मात्र तुझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तेव्हा बापू या सागरला बोलू लागतात, सागर, जर संसार सुखाचा व्हायचा असेल ना, तर आपल्या चांगल्या गोष्टी बायकोच्या सगळ्या माहीत असल्या पाहिजे. एक वेळ बायकोला आपल्या गोष्टी माहीत नसल्या तरी चालतील, पण बायकोबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायलाच हव्या. तेव्हा इंद्राताई बापूंवर चिडून बोलू लागतात, काय हो, तुमच्या गोष्टी काही मला माहीत नाही का. लग्न झाल्यानंतर तुमच्यासाठी कोण कपडे घेऊन यायचं, मीच घेऊन यायची ना. तेव्हा इंद्राताईंना बापू बोलू लागतात, अगो हो, मला माहिती आहे, पण तू आता का चिडतेस, मला माहिती आहे, तुला सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल माहिती आहेत. तेव्हा बापू आणि इंद्राताईंचं गोड भांडण पाहून सर्वजण त्यांच्याकडे पाहून हसू लागतात. मुक्तालाही हसू येऊ लागतं. तर त्यानंतर सर्वांना भूक लागलेली असते, म्हणून किचनमध्ये स्नॅक आणण्यासाठी जातात. तेव्हा सागर हा मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता, खरंच सॉरी, मला खरंच तुमच्या आवडीनिवडी माहीत नव्हते, त्यासाठी खरंच सॉरी.
मी मुक्ताही मोठ्या मनाने सागरला बोलू लागते, काहीच हरकत नाही, मला याचा खरंच राग आला नाही आहे. त्यावेळी सागर हा मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर सर्वजण स्नॅक घेऊन पुन्हा एकदा खेळ खेळण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी मुक्ताही मिहिका आणि सर्वांना बोलू लागते, मला बोलायचं आहे. त्यावेळी सर्वजण बोलतात, काय झालं, काय बोलायचं आहे. त्यावेळी मुक्ता बोलते, मला यांच्याबद्दल बोलायचं आहे. त्यावेळी सर्वजण बोलतात, बोल ना. त्यावेळी मुक्ताही सर्वांना बोलू लागते, कदाचित यांना माझ्या आवडीनिवडी माहीत नसतील, पण माझ्या मनात काय आहे हे त्यांना बरोबर कळतं. मला कधी राग येतो, मी कधी खुश असते, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. मला माहिती आहे जास्त रागीट तेच आहेत, पण लगेच सॉरी येऊनही तेच बोलतात. स्वतःची चूक लक्षात आली की माझ्याजवळ येऊन ते लगेच सॉरी बोलतात. पण माझ्या चुकांना पण आजकाल तेच सॉरी बोलायला लागलेत. मग अशा या गोड नात्यामध्ये अशा या छोट्या मोठ्या गोष्टी माहीत नसल्या तरी काहीच फरक पडत नाही. असं बोलून ती सागरच्या जवळ जाऊ लागते व सागरला बोलते, सागर, नातं आपलं या पलीकडे गेलेलं आहे. आज सगळ्यांसमोर मी तुम्हाला थँक्यू बोलते, कारण तुम्ही माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला, नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलात. आज या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, कारण तुमचा आधार माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि आज सगळ्यांसमोर मी कबूल करते की तुम्ही खूप चांगला एक नवरा आहात, आणि माझ्यासाठी तर खूप अभिमान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. त्यावेळी सागर हा मुक्ताला बोलू लागतो, मुक्ता, मला खरंच माफी मागायची आहे तुमची. मी आजपर्यंत तुम्हाला खूप दुखावलं, त्यासाठी खरंच सॉरी. मी वाईट वागत गेलो तुमच्याशी, पण खरंच सॉरी. त्यावेळी मुक्ता आणि सागर एकमेकांची माफी मागू लागतात. स्वातीला मात्र कार्तिकची आठवण आलेली असते आणि स्वाती खूप भावूक झालेली असते. तर दुसरीकडे सागर हा मुक्ताचा हात हातात घेतो आणि त्यानंतर मुक्ताला पुन्हा एकदा हात जोडून सॉरी बोलतो. तरी मुक्ताही सागरला बोलू लागते, तुम्ही सॉरी बोलायची खरंच काही गरज नाही आहे. मात्र सागर काही ऐकत नाही. तो पुन्हा आपले कान पकडतो आणि मुक्ताला सॉरी बोलत असतो. तरी मुक्ताही सागरचे हात पकडते आणि बोलते, नाही, या गोष्टीची मला खरंच गरज नाही आहे. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास टाकता, या पलीकडे मला काहीच नको आहे. तरी सर्वजण उभे राहतात आणि टाळ्या वाजवू लागतात. तरी सर्वजण खूप खुश झालेले असतात. मात्र स्वाती तिथून खूप वाईट वाटतं म्हणून निघून जाते. तरी सागरलाही खूप वाईट वाटू लागतं. तरी मुक्ताही सागरला नजरेनेच बोलते, स्वातीताईंची अवस्था मला नाही पाहत आहे. तरी सागर हा मुक्ताला धीर देत बोलू लागतो, तुम्ही कशाचीच काळजी करू नका. तर त्यानंतर सावनीही आदित्यला पोळी भाजी भरवत असते. तरी ती आदित्यला बोलते, आदित्य आवडली का? तरी आदित्य बोलू लागतो, हो ना, खरंच खूप छान झाली आहे. तरी सावनीही खोटं बोलत बोलू लागते, अरे आदित्य बाळा, मी खास तुझ्यासाठी बनवलं आहे. तुला माहिती आहे का, मला पहिल्यापासूनच जेवण बनवायला खूप आवडतं, आणि म्हणूनच मी जेवण बनवायची आणि आम्ही तिघंही बसून जेवायचो. खरंच तर दिवस मला अजूनही आवडतात. असं बोलून ती आदित्यला ती पोळी भाजी भरवत असते. त्यावेळी आदित्य हा सावनीला बोलू लागतो, मम्मा, खरंच तू खूप ग्रेट आहेस गं, खूप छान जेवण बनवतेस आणि मला तर तुझ्या हातचं जेवण आज खूपच आवडलं आहे. त्यावेळी सावनी ही आदित्यला बोलू लागते, आदित्य बाळा, अरे मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. असं बोलून ती मनातच बोलू लागते, आदित्य, अरे ही ट्रीट आज कामी आली. मुक्तासारखी मला स्वतः जेवण करायचे चोचले काही जमणार नाहीत, पण थँक्यू टू पोळी भाजी केंद्र. आदित्य, मला माफ कर, तुझा वापर मला करावाच लागणार आहे आणि त्यासाठी मला तुला खुश ठेवावं लागणार. काय हवं नको ते बघावं लागणारच आहे, पण आहे माझं पोळी भाजी केंद्र, काहीच टेन्शन नाही आहे. असं बोलून ती खूप खुश झालेली असते. मात्र आदित्यला माहीतही नसतं की हे सगळं पोळी भाजी केंद्रातलं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही साडीचा पिन काढण्याचा प्रयत्न करते. मात्र पिन काढायला काही मुक्ताला जमत नसतो. तरी ती सागरला आवाज देऊन बोलू लागते, सागर, मला हेल्प कराल का जरा? त्यावेळी सागर हा मुक्ताला हेल्प करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा मुक्ता बोलते, सागर, हा पिन खूपच मागे लागला आहे, प्लीज काढून देता का? तेव्हा सागर मुक्ताच्या साडीचा पिन मुक्ताला काढून देतो. नंतर सागर हा खूप शांत बसलेला असतो. तेव्हा मुक्ता सागरजवळ पाहते आणि सागरची ती अवस्था मुक्तालाही पाहवत नाही. तेव्हा मुक्ताही सागरला हसवण्यासाठी बोलू लागते, आज सगळ्यांनी खूप एन्जॉय केला ना? मात्र सागर काही बोलत नाही. तेव्हा मुक्ताही बोलू लागते, खरंच सगळ्यांनी एन्जॉय केला, पण स्वातीताई जरा उदास होत्या. साहजिकच आहे ना, आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवायचा, त्याच्यासाठी आपलं घरदार सोडायचं, पुढे जाऊन त्याचंच नाव आपण लावायचं. आपलं सगळं जीवन म्हणजे ती व्यक्ती असते, आणि असं सगळं असतानासुद्धा पुढे जाऊन ज्यावेळी सत्य समजतं तेव्हा आपण कसं सहन करू शकतो ना? नाही, ते खरंच शक्य नाही आहे. आणि तरीसुद्धा स्वातीताईंनी स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी कितीही काही झाले तरी तो आपला नवरा आहे. मग त्यांनाही वाटतच असेल ना की आपला नवरा आपल्यासोबत असावा. कितीही काही झालं तरी स्वातीताईंचं कार्तिकवर खूप प्रेम आहे. तरी सागर बोलतो, कशाला? नाही, तो नालायक माणूस यानंतर माझ्या बहिणीच्या आयुष्यात नको आहे. तरी मुक्ताई सागरला समजावू लागते, तुम्ही हा निर्णय नाही घेऊ शकत. तरी सागर बोलतो, मला काही माहीत नाही, मी लवकरात लवकर स्वातीचा आणि कार्तिकचा डिवोर्स करणार आहे. तरी मुक्ता बोलू लागते, नाही, तुम्ही असं काही करणार नाही, कारण ते त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही यामध्ये फोर्स करू शकत नाही. तरी सागर बोलतो, का नाही करू शकत?
माझी बहीण आहे. माझ्या बहिणीने कसं आयुष्य जगावं हे मी तर ठरवूच शकतो ना. त्यावेळी सागरला मुक्ता बोलते, नाही का सागर, तुम्ही असा निर्णय नाही घेऊ शकत. त्यासाठी आधीच तुम्हाला स्वातीताईंच्या मनात काय चाललं आहे हे पाहावं लागेल. तुम्ही जो विचार करताय तेच स्वातीताईंच्या मनात आहे का हे आपल्याला बघावं लागेल आणि मगच तुम्हाला हे करावं लागेल. तरी मुक्ताही सागरला बोलू लागते, आपल्याला स्वातीताईंना त्यांच्या पायावर उभं राहणं हे मदत करावी लागेल. कारण ते जर त्यांच्या पायावर उभं राहायला लागलेत तरच हे सगळं काही नीट होईल. तरी सागर बोलू लागतो, कशासाठी? मी आहे ना माझ्या बहिणीला पोचण्यासाठी आणि तिने पैसे कमवायला जायची काहीच गरज नाही. तरी मुक्ता बोलू लागते, पैशाचा प्रश्न नाही आहे सागर, कसंही असलं तरी स्वाभिमानाचा प्रश्न आहे. उद्या त्यांना पुढे जाऊन असं वाटायला नको की आपलं बाळ आपल्या भावाच्या जीवावर मोठं होतं आहे. तरी सागर बोलू लागतो, हिलाच काय, आजपर्यंत या घरात कोणालाही असं वाटलं नाही. कारण या घरात मी फक्त कमावतो एकटा आणि सर्वजण माझ्या जीवावर तर आहेत. तरी मुक्ताही सागरला बोलू लागते, बाकीच्यांचा प्रश्न वेगळा आहे सागर. आता स्वातीताईंचं लग्न झालं आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं जग बदलतं आणि त्यांचं हे वेगळं जग आपल्याला उभं राहायला हवं आहे. कारण काही झालं तरी मुलगी ही लग्न झाल्यानंतर आपल्या भावाच्या घरी असली तर तिला तडपणच असतं. उद्या कोमलचं लग्न झाल्यानंतर कोमललाही तसंच वाटणार आहे. सागर प्लीज मला समजून घ्या. मात्र सागर समजून घ्यायला तयार नसतो. तो बोलतो, नाही, तुम्ही असं काही बोलू शकत नाही आणि मी माझ्या बहिणींमध्ये कधी भेदभाव केलाच नाही आणि त्यांचं जरी लग्न झालं असलं ना तरी माझ्यासाठी त्या बहिणीच आहेत. तरी मुक्ता बोलू लागते, हो सागर, मला सगळं काही मान्य आहे, पण शेवटी त्यांचंसुद्धा आयुष्य आहे ना. तुम्ही तुमचा असा निर्णय नका घेऊ. अगोदर तुम्ही स्वातीताईंना विचारा आणि मगच डिवोर्स पेपरबद्दल बोला. सागर चिडूनच मुक्ताला बोलू लागतो, त्या माझ्या बहिणी आहेत आणि माझ्या बहिणींच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा ते आमचं आम्ही बघून घेऊ. यामध्ये तुम्ही पडायची काहीच गरज नाही आहे. का पडता तुम्ही यामध्ये? तरी मुक्ताला खूप वाईट वाटतं. तरी मुक्ता बाजूला निघून जाते. तरी सागरा मुक्ताकडे येतो आणि बोलू लागतो, मुक्ता मला माफ करा, हे सगळं माझ्या तोंडून चुकून निघालं. कारण तुमचाही स्वातीताईंवर किती जीव आहे मला समजतो, माझ्यापेक्षा जास्तही. तरी मुक्ता बोलू लागते, या गोष्टीचा मला आनंद झाला नाही. मी ही गोष्ट कित्येक दिवस सहन केली, पण शेवटी सहन करण्याच्या पलीकडे झालं. तरी मला घरच्यांना सांगावंसं वाटलं. पण मी ज्यावेळी बोलत होते त्यावेळी मला आतून किती त्रास होत होता. मी किती रडत होते हे माझं मला माहिती आहे. मी फक्त एवढंच म्हणते की आपल्या ताई ह्या आर्थिकदृष्ट्या इमोशनलीमधून सुटायला हव्यात आणि यासाठी मी बोलते आहे. मी त्यांना सावलीपासून तोडत नाही आहे, पण त्या शाश्वत गरजेची पण त्यांना सक्षम व्हायला हवेत यासाठी बोलते. मात्र सागर वकिलांना फोन करतो आणि पेपर रेडी करायला सांगतो. दुसऱ्या दिवशी वकील हे पेपर घेऊन आलेले असतात. तरी मुक्ताही सागरला बोलू लागते, पण याची काही गरज आहे का? तरी सागर बोलतो, मी पूर्ण विचार केला आहे आणि मगच निर्णय घेतला आहे. सागर आपल्या मतावर ठाम असतो. तर मुक्ताही वकिलांना बोलू लागते, जज साहेब, जर हे पेपर रद्द करायची वेळ आली तर आपण करू शकतो का? याबद्दलची प्रोसेस ती विचारू लागते. मुक्ता वकिलांसोबत बोलत असते तितक्यातच तिथे स्वातीताई आणि इंद्राताई आलेले असतात. त्यावेळी स्वाती ही इंद्राताईंना बोलू लागते, बघितलंच ना मम्मी, हिनेच बोलवलं असणार ते वकिलांना आणि आता भाईचे कानही हीच बरवते आहे. अजून काय काय हिच्यामुळे सहन करावं लागेल ना, मलाच कळत नाही आहे. त्यावेळी सागरा स्वातीला बोलू लागतो, ये, बरं झालं आलीस तू, आता हे यावर सही करायची आहे. त्यावेळी स्वाती बोलते, कसले पेपर आहेत हे भाई? त्यावेळी स्वातीला सागर बोलू लागतो, डिवोर्स पेपर. त्यावेळी स्वाती मात्र काहीच बोलत नाही. ती शांत सागरसमोर उभी असते. तर पुढील भागात पाहायला मिळतं की सावनीही स्वातीचे कान भरण्याचा प्रयत्न करत बोलू लागते, मला काय वाटतं, सागरने ना कार्तिकला जेलमध्ये पाठवायलाच नको होतं, पण हे त्याचं डोकंच नाही आहे, हे कोणीतरी त्याच्या मनात भरवलं आहे. स्वातीलाही या गोष्टीचा विश्वास वाटू लागतो. तर घरात आल्यानंतर मुक्ताही स्वातीला बोलू लागते, स्वातीताई, आपण सगळी काही नवीन सुरुवात करायची का? तुमच्यासाठी एक चांगला जॉब बघायचा का? हे ऐकताच स्वातीलाही धक्का बसतो. त्यावेळी इंद्राताईही मुक्ताजवळ पाहू लागतात. तरी इंद्राताई सागर खरी येताच बोलू लागतात की बघ, तुझी ही बायको आता माझ्या पोरीला पैसे कमवायला पाठवायला बघते. त्यावेळी सागरा मुक्ताला बोलतो, हा भाऊ खंबीर आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये पडायची काहीच गरज नाही. त्यावेळी मुक्ताही सागरकडे पाहू लागते. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.